नमस्कार मंडळी, आजची ताजी बातमी. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांचा प्रचंड मोठा विजय. 21 पैकी 21 जागांवर प्रचंड विजय. भाजपा मंत्र्याला दिलाय जोरदार धक्का. त्यांच्याच मतदारसंघामध्ये अक्षरशः त्या भाजप मंत्र्याला पाणी पाजलं आणि रडू आवरेना. नेमकं कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांनी कशा प्रकारे आणि कोणत्या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालं आहे. जिल्ह्याच्या आर्थिक केंद्रबिंदू म्हणून मानल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या सहकारी निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. गेल्या अनेक दिवसापासून जसं की लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा यवतमाळ असेल किंवा विदर्भात शिवसेनेने चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणावं तसं यश उद्धव ठाकरे यांना मिळालं नव्हतं. त्यानंतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा संमिश्र यश उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांना मिळालं होतं. मात्र आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यानंतर आता एक छोटी निवडणूक म्हटली जाते, परंतु जिल्ह्याचं आर्थिक केंद्रबिंदू असणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये 21 पैकी 21 जागांवर दणदणीत असा विजय मिळवला आहे. या निकालामुळे राज्यातील व देश व जिल्ह्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे हा विजय भाजपच्या प्रभावाला मोठे आव्हान देणारा मानला जात असून स्थानिक स्तरावर प्रभाव असलेल्या भाजप मंत्र्यालाही या निकालामुळे मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात जिल्हा बँकेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शेती, उद्योग, शेतकरी कर्ज, विविध विकास योजनांचा आर्थिक पुरवठा आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार यामध्ये या बँकेची प्रमुख भूमिका असते आणि या बँकेशी अनेक सामान्य जनता ही जोडलेली असते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने सर्वच्या सर्व म्हणजेच 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवत भाजपा शिंदे गटाचा सुपडा साफ करून राजकीय व सहकार क्षेत्रात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. सहकार क्षेत्रातील हा सत्ता बदलाचा स्पष्ट संकेत सुद्धा त्यांनी दिला आहे. ही सहकारी बँक म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेतकऱ्यांना संस्थांना आर्थिक मदत, महिला बचत गटांना कर्ज आणि ग्रामीण उद्योगांना भांडवल पुरवण्याचे काम या बँकेमार्फत केले जाते. म्हणूनच या बँकेच्या निवडणुकीकडे राजकीय पक्षही अत्यंत गांभीर्याने पाहत असतात. यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी समर्थित पॅनलला मोठा पराभव स्वीकारावा लागला असून शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसमर्थ पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत सहकार क्षेत्रातील आपली जी काही सत्ता आहे ती आपल्या हातात घेतली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते ही निवडणूक एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसून ही अनेक ठिकाणी सुद्धा विदर्भात याचे चांगले जे काही संकेत जाणार आहेत. 21 पैकी 21 जागा ऐतिहासिक विजय. या निवडणुकीत जिंकलेले 21 संचालक पदांसाठी मतदान झाले होते. या सर्व जागांवर शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवला. अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असल्याची माहिती समोर आलेली आहे. हा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करत विजय साजरा केला. अनेक ठिकाणी फटाके फोडले, ढोल ताशांच्या गजरात विजयी रॅल्या काढल्या, उद्धव ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. या मोठ्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फोन करून त्या संचालकांचे अभिनंदन केले. असा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा समर्थित पॅनलला मोठा पराभव स्वीकारावा लागला. स्थानिक राजकीय वर्तुळात या पराभवाला भाजपच्या मंत्र्याने मिळालेला मोठा धक्का मानला जात आहे. सहकार क्षेत्रात आपला प्रभाव टिकवण्यासाठी भाजपने अनेक ठिकाणी प्रयत्न केले, अनेक आमिषे दाखवले, मात्र मतदारांनी शिवसेना ठाकरे गटावर विश्वास दाखवत त्यांना स्पष्ट बहुमत दिलं. राजकीय विश्लेषकांच्या मते हा निकाल जिल्ह्यातील मतदारांच्या बदलत्या राजकीय भूमिकेचा संकेत देतो. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन करून त्यानंतर मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण सुद्धा या सर्व संचालकांना दिलं. कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा विजय आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे असं स्थानिक नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी हा विजय केवळ निवडणुकीचा नाही तर विचारांचा विजय आहे असं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे सहकार क्षेत्रातील भविष्यातील दिशा नवीन संचालक मंडळाची निवड झाल्यानंतर आता या जिल्हा बँकेच्या कामकाजात अनेक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या अपेक्षा यवतमाळ जिल्हा प्रामुख्याने शेतीप्रधान जिल्हा आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या विजयानंतर शिवसेनेशी जोडले जातील असं दिसतं.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता ग्रामीण भागात जोर काढण्यास सुरुवात केली आहे का? तुम्हाला काय वाटतं? पुढील काळात ठाकरेंचा असेल की भाजपचा? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.